नमस्कार मंडळी, छावा चित्रपट आत्ताच प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आला आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं, स्वराज्याचं स्वप्न होतं, ते अबाधित ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिलं। मित्रांनो, हे बलिदान झालं होतं तुळापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे। मित्रांनो, या बलिदानाचा आपण साक्षीदार होऊया। या माझ्याबरोबर। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था। छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या पोटी 14 मे 1657ला पुरंदरगडावर छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म झाला। त्यांचे विविध भाषेवर प्रभुत्व होते। जवळपास 13 भाषा त्यांना ज्ञात होत्या। 9 वर्षात 127 लढाई सलग जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। तसेच त्यांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681ला झाला होता। मित्रांनो, छंदोगामात्य कवी कलश यांची समाधी, छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश। मैत्रीचं खूप एक चांगली व्याख्या इथं लिहिलेली आहे। ती मैत्री पण किती नशीबवान असेल जी मृत्यूच्या आलिंगनात कणखरपणे उपजली असेल। मित्रांनो, समाधी पाहू शकता। छत्रपती शंभूराजांचे सहाय्यक छंदोगामात्य कवी कलश यांचा शिरच्छेद मुघल बादशाह औरंगजेब याने तुळापुरात येथेच केला होता। दिनांक आहे 11 मार्च 1689। पुराणात अनेक मैत्रीची उदाहरणं दिसतात, सुदामा, भगवान श्रीकृष्ण। पण ही एक मैत्रीची वेगळी व्याख्या छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांची आपण चित्रपटातही बघितली आहे आणि वास्तव्यातही तशीच होती। पाहू शकता कवी कलश यांची समाधी। अनेक शिवभक्तांची, शिवप्रेमींची इथं तुम्ही रांग पाहू शकता। मित्रांनो, हेच ते स्थळ धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळाचं। मित्रांनो, याच ठिकाणी संभाजी महाराजांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली, हेच ते स्थळ। मित्रांनो, चित्रपटात जो अन्याय, जो अत्याचार दाखवला, जो क्रूरपणा दाखवला मारण्यात, त्याच्यापेक्षा कितीतरी क्रूर गोष्टी झाल्यात। चित्रपट पाहताना त्या गोष्टी आपल्याला बघवत नाहीत। मित्रांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या गोष्टी सहन केल्यात। एवढा अत्याचार त्यांनी सहन केला आहे, तो कशासाठी? धर्मासाठी। म्हणूनच धर्मवीर म्हटलं जातं त्यांना। चला, पहिल्यांदा दर्शन घेऊया अशा एका योद्ध्याचं, की त्या योद्ध्यानं माणसानं मरावं कसं हे शिकवलं। या दर्शन घेऊया। मित्रांनो, आम्ही त्रिवेणी संगमावर आलोय। माझ्यासोबत आहेत ऋषिकेश चव्हाण, इतिहास अभ्यासक आहेत। नमस्कार। नमस्कार। कुठल्या 3 नद्या आहेत या? भीमा, भामा, इंद्रायणी। काय वैशिष्ट्य राहिलेलं आहे या नदीचं? या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी धार्मिक तसं ऐतिहासिक महत्त्व आहे। मी आज तुम्हाला या ठिकाणचं ऐतिहासिक महत्त्व सांगणार आहे। कारण संभाजी महाराज म्हणजे एक महापराक्रमी योद्धा होते। त्यांचा शेवट याच ठिकाणी झाला। महाराजांवरती जे अनन्वित अत्याचार झाले
महाराजांचे जे 39 दिवस हाल झाले, ते जे शेवटचे जे 11 दिवस महाराजांचा अमानुषपणे जे छळ होत होता तो याच त्रिवेणी संगमावरती झाला, संगमेश्वर मंदिराच्या समोर झाला. आता आपण म्हणतो 40 दिवस आतोनात हाल केले आणि असे हाल इतिहासात कुठल्या राजाचे नाहीत झालेत, कुणावरच झाले नाहीत. कोणावरच नाही झालं. नक्की काय काय झालंय तुम्ही सांगावं थोडं. या ठिकाणी संभाजी महाराजांना आल्यानंतर औरंगजेबानं ज्या पद्धतीने त्याच्या भावाला मारलं होतं, ज्या पद्धतीने त्याच्या बापाला मारलं होतं, तो अतिशय अमानुष आणि क्रूर होता. त्यानं जेवढा भावांचा बापाचा हाल केला नाही त्यापेक्षा कैक पटीनं हाल त्याने संभाजी महाराजांचा केला. संभाजी महाराज या ठिकाणी ते मारण्याचं कारण म्हणजे संभाजी महाराज एक पराक्रमी योद्धा होते, अपराजित होते, जे औरंगजेब त्यांना हरू शकत नव्हता. म्हणून त्याने एवढा अनन्वित अत्याचार संभाजी महाराजांवरती केला. त्यात संभाजी महाराजांचे डोळे काढल्यानंतर संभाजी महाराजांचे कान फोडले, कानात शिसे भरले गेले. ते संभाजी महाराजांचं जे मजबूत शरीर होतं ते शरीरावरती संपूर्ण कातडी सोलण्यात आली. त्याच्यावरती मिठाचं गरम पाणी टाकण्यात आलं संभाजी महाराजांच्या शरीरावरती. आणि संभाजी महाराज एकच शब्द म्हणत होते, हर हर महादेव, हर हर महादेव. ते हर हर महादेव म्हणजे मराठ्यांच्या जी युद्ध गर्जना होती ती युद्ध गर्जना संभाजी महाराज देत होते, म्हणजे त्याला युद्धासाठी ललकारण्याचं आवाहन करत होते. त्यामुळे संभाजी महाराजांची जीभ छाटण्यात आली आणि याच ठिकाणी 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराज गतप्राण झाले. बरं, आता गतप्राण झाल्यानंतर पुढं काय झालं? बऱ्याचशा लोकांना तो इतिहास माहीत नाही. काय झालं गतप्राण झाल्यानंतर? गतप्राण झाल्यानंतर संभाजी महाराजांवरती अंत्यसंस्कार केले गेले. जे मराठ्यांचं जे गुप्तहेर पथक होतं त्यांना संभाजी महाराजांच्या हस्ती जपून ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1707 साली शाहू महाराज ज्यावेळी सुटून आले त्यावेळी या ठिकाणी ठेवण्यात आल्या. पण अनेक लोक म्हणतात की मराठ्यांचं तेवढं सैन्य होतं, मराठी काय शांत बसले ते का? मराठ्यांनी संभाजी महाराज हत्तीचा बदला याच गावात घेतला. योगायोगानं संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांना नशिबानं साथ दिली असती तर औरंगजेबाची कबर सुद्धा मराठ्यांनी याच भूमीत गाडली असती. 7 जुलै 1689 रोजी संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी तुळापूरवरती एवढा अमानुषपणे हल्ला केला की संपूर्ण तुळापूर गाव जाळून टाकलं, बिचुराक केलं. औरंगजेब त्यावेळी हे नमाज पाडत होता त्यामुळे तो वाचला आणि संताजी घोरपडे यांनी त्याचा सोन्याचा चांतारा म्हणजे थोडक्यात कळस तो कापला आणि राजाराम महाराजांना जिंजीला सुपूर्द केला गेला. कळस इथंच कापला? कळस कापला ते हेच गाव. अरे वा. मित्रांनो बघा इतिहास कसा आहे, जिथं आपल्या छत्रपती संभाजी राजांची क्रूरपणे हत्या केली तिथंच आपली त्यांचीच प्रेरणा घेऊन त्यांनी औरंगजेबाच्या जी छावणीचं कळस कापला याच गावात कापला. आता त्याच्यानंतर तुम्ही सांगताय ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांचे शरीराचे तुकडे करण्यात आले होते. त्याच्यानंतर पुढं काय झालं? तुम्ही इतिहासाचा अभ्यास काय तर थोड्या गोष्टी सांगा. संभाजी महाराजांचे तुकडे केल्याची खबर ही मराठ्यांच्या गुप्तहेर पथकाला लागली. त्यानंतर येसोबाईंनी तातडीने 2 पथकं रवाना केली. संभाजी महाराज नेमकं काय झालं याचा शोध घ्या. ती पथकं शोध घेत या तुळापूरच्या भूमीमध्ये आली आणि त्यानं एका गुप्त ठिकाणी ते जे होतं ते अंत्यसंस्कार केले महाराजांच्या प्रेताचे तुकडे जमा करून. आणि ती जागा नंतर 1920 साली वासे मंत्र्यांनी शोधून काढली. जे एक धोबीन स्त्री होती तिनं हे शोधलं का? जनाबाई परटीन तिचं नाव होतं. तिनं फक्त संभाजी महाराजांचे प्रेताचे तुकडे करून नदीच्या पलीकडे फेकताना पाहिलेलं होतं. तिने ती बातमी इथल्या पाटलाला दिली तर रायराव पाटील त्याचं नाव होतं. आजपर्यंत सांगण्यात आलेला इतिहास हाच आहे की वडू गावातील गोविंद महार यांनी महाराजांच्या शरीराचे तुकडे एकत्र करून एका चर्मकाराकडून शिवून घेतले आणि जंगलात नेऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले. याशिवाय काही समाजाचे म्हणणे आहे की गावातील शिवले देशमुख यांनीच महाराजांच्या शरीराचे तुकडे शिवून त्यांवर अंतिम संस्कार केले आहेत. तर मित्रांनो एक महत्त्वाचं मंदिर या पूर्ण परिसरात आहे, संगमेश्वर मंदिर. काय महत्त्व राहिलेलं आहे ऋषिकेश जे या मंदिराचं? या मंदिराचा ऐतिहासिक तसे धार्मिक इतिहास आहे. शिवाजी महाराजांचे जे वडील होते शहाजीराजे भोसले त्यांनी मुरारजी जगदेवाच्या मदतीनं या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता आणि हे गाव 24 पंडित लोकांना दान देण्यात आलं होतं. त्यामुळे हत्तीच्या वजनाच्या तुळा झाल्यामुळे या गावाचं नाव नागरगाव असं बदलून तुळापूर असं करण्यात आलं होतं. बरं. आणि ह्या मंदिराच्या बरोबर समोर पाहिलं
तर छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे मित्र परममित्र कवी कलश यांची मंदिराच्या समोरच हत्या करण्यात आली. कारण काय वाटतं? त्याचं कारण असं की औरंगजेब कडवंत धर्मांध होता. त्याला स्वतःच्या धर्माचा प्रचंड अभिमान होता आणि दुसऱ्यांच्या धर्माचा तिरस्कार करण्याची त्याची वृत्ती होती. त्याने सांगितलं की ज्या पद्धतीनं तुझे वडील म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले हे जे रायगडावरती जय जगदीश्वराचं मंदिर आहे त्याच्यासमोर ते चिरशांत झालेले, त्याच पद्धतीने तुला या संगमेश्वराचं म्हणजे शंकराच्या पुढं चिरशांत करतो. हे त्या उद्देशाने त्यानं या संगमेश्वर मंदिराकडे तोंड करून उजव्या हाताला संभाजी महाराजांना आणि डाव्या हाताला कवी कलशाला एका स्तंभाला बांधण्यात आलं आणि त्या स्तंभावरती 11 देव दोघांचे अनन्वित हलहल करून शंकराच्या समोर हलहल करायचे. म्हणजे हिंदू धर्माला हिनवण्यासाठी म्हणून शंकराच्या मंदिरासमोर संभाजी महाराजांनी कवी कलशांना मारण्यात आलं. हे मंदिर कशाचं आहे? ते मंदिर संगमेश्वराचं मंदिर आहे. मित्रांनो, तुळापूर तालुका हवेली जिल्हा पुणे येथे नक्की या, सहकुटुंबासह या. आपली जी लहान लहान मुलं आहेत त्यांना दाखवा छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान कसं दिलंय आणि कुठल्या परिस्थितीत दिलंय. त्यातूनच तुम्हाला स्वामीनिष्ठा, प्रेम, धर्माविषयी प्रेम आणि आपल्या मित्राविषयी प्रेम तसेच आपल्या जनतेविषयी प्रेम शिकवतं. अवश्य या ठिकाणी या. आल्यानंतर तुम्हाला नक्कीच जगण्याची एक वेगळी ओळख होईल. ती होताना तुम्हाला नक्की इतिहास आठवेल आणि इतिहासातील एक महापराक्रमी युद्ध नक्की तुम्हाला आठवेल. ते म्हणजे आपले राजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन. जय शंभूराजे.